नमो नारायण. मी शैला चन्नावार, नांदी ग्रुप नांदेड. होम स्क्रीनवरील वाचन कट्ट्यावरती तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आनंदाच्या प्राप्तीसाठी नामस्मरण. लेखिका सौ मंजिरी अनसिंकर, नागपूर. कलियुगी वसे प्रभूच्या नामात, एक भगवंत सत्य हेची. सांप्रत काळी नाम महिमा नामस्मरण, सोपा उपाय सद्गुरु नामाशिवाय नाही हो तरुणोपाय. कलियुगात भगवंताचे नाम म्हणजेच प्रत्यक्ष भगवंत. आजच्या काळात बदलत्या जीवनशैलीमुळे पूजा अर्चा करायला फारसा कुणाकडे वेळ नाही. तेव्हा नाम घेणे म्हणजेच भक्ती. गुरु म्हणजे भगवंताचेच रूप नव्हे तर प्रत्यक्ष भगवंतच. गुरुनाम भक्तांच्या जीवनात खूप महत्वाचे आहे. गुरुनामच साधकाला परमेश्वरापर्यंत पोहोचविते. त्यामुळे नामस्मरण हाच साधा सोपा उपाय आहे. गुरुनाम म्हणजे आनंद, समाधान, मुक्तानंद, आत्मानंद. अनुसंधानाने ते घ्यावे. ठराविक वेळी, ठराविक स्थळी, नित्य नेमाने घेतल्यास परिणाम लवकर दिसतो. पण जमत नसेल तर न लगे आसन, काळाचे बंधन, करारतमन नाम जपी. हेच खरे, कारण ते उपाधिरहित आहे. शेगावचे श्री गजानन महाराज लाखो लोकांचे गुरु आहेत. गुरु नाम त्यांच्यासाठी अमृत आहे. अमृत जसे मरणासन्न व्यक्तीचा जीव वाचवते, तसेच गुरु गजानन महाराजांचे नाम साधकाला, भक्ताला या भवसागरातून तारते. त्याची जीवन नौका सुखरूपपणे पैलतीराला पोहोचविते. सद्गुरु गजाननाचे नाम श्री गजानन जय गजानन अथवा त्यांचा नवाक्षरी मंत्र गणगण गणात बोते. जेव्हा श्रद्धेने, विश्वासाने भक्त घेतो तेव्हा गुरुनामे भक्ती होई चित्तशुद्धी, भक्तास मिळे सात्विक बुद्धी. नामाने होते विकल्पांची सुट्टी, नि होते चित्तशुद्धी. सात्विकता अंगी येते, गुरुनामाचा ध्यास लागतो. अशी नाम महती आहे. सद्गुरु श्री गजाननाचे नाम घेता विचारांचे परिवर्तन चांगल्या प्रकारे होते आणि भक्त भक्ती मार्गावर चालू लागतो. महाराजांनी कोरड्या विहिरीला पाणी आणून भास्कर पाटलाचे विचार परिवर्तन केले. एका झटक्यात त्याने प्रपंच माया तोडली आणि तो गजानन सेवेत रुजू झाला. ब्रह्मगिरी गोसावी, श्रीधर काळे यांच्याही विचारात गुरुनामामुळे बदल झाला. एवढेच नाही तर सुखलालची गाय, हरिदासाचा घोडा यांच्या वागण्यातही बदल झाले. राम नामे शिळा तरत्या सागरी, नामाचा हो असा चमत्कार भारी. नामामुळेच भक्त प्रल्हादाचे अनेक संकटातून रक्षण झाले. पितांबराचा तांब्या नात्यात खळगा पडून पाण्याने भरता आणि नात्याचे घाण पाणी तांब्यात स्फटिकासारखे स्वच्छ झाले. असा हा नामाचा चमत्कार. गुरुनामाचा महिमा काळाचाही. काळ जाणा चिंता भयमुक्त करी, गुरुदेव भक्तजना. पितांबर शिंप्याने कोंडोतीत गजानन नामाचा जय जयकार केला. आर्ततेने पुकारले तेव्हा वडलेल्या आंब्याला पालवी फुटली आणि पितांबर चिंतामुक्त झाला. गणू जवऱ्याला विहिरीत सुरुंग पेटत असता एका कपारीत बसविले. त्याचा जीव वाचवून त्याला भयमुक्त केले. पुंडलिक भोकऱ्याची प्लेगची गाठ त्याची निष्ठा पाहून जिरवली. भाऊ कवर याला फोडाच्या वेदनेतून कवठे बहादुराच्या वारकऱ्याला मरीपासून वाचविले. जो श्रद्धेने, विश्वासाने नाम घेतो तो महाराजांच्या कृपापात्र होतोच. गुरु नाम वदता वाचे, मूळ न राहे पापाचे. ऐसे महात्म नामाचे थोर संत वर्णिती. नाम महती ही अशी आहे. जपा गुरुचे नाम पावन, झणी होईल पाप क्षालन. असे नाम महात्म आहे आणि त्याची प्रचितीही येत असते. गजानन महाराजांनी संजीवन समाधी घेतल्यानंतरही भक्तांना अनुभव येत आहे. समाधी बांधकामावर पडत्या मजुरांना महाराजांनी झेलले, पडू दिले नाही. जयपूरच्या रजपूत स्त्रीला रोगमुक्त केले. माधव जोशींची दमणी उफाळलेल्या मन नदीतून किनाऱ्याला लावली. हिंगणीच्या यादव सुभेदाराला व्यापारात तोटा झाला होता.
कापूस विक्रीतून त्याला फायदा झाला. भाऊ कवराची बैलगाडी काट्याकुट्यातून रस्त्यावर आणून लावली. मी गेलो ऐसे मानू नका, मी आहे येथेच, असे महाराजांनी आश्वासन दिले आहे. या उक्तीचा प्रत्यय आजतागयत सर्वांना अनुभव रूपाने येत आहे. भक्तांना महाराजांचे जे अनुभव येत आहेत त्या अनुभवांचे संकलन करून नागपूरच्या वेलणकर काकांनी गजानन महाराजांच्या संदर्भातील अनुभवांची 3 पुस्तके प्रकाशित केले आहेत. यावरूनच महाराजांचा नाम महिमा दिसून येतो. श्रद्धेने विश्वासाने नाम घेतले की त्याचा प्रत्यय येतोच येतो. गुरु गजानन महाराजांची प्रचिती कृपादृष्टी सर्व भक्तजनांना लाभावी हीच गुरुकडे आर्त प्रार्थना. धन्यवाद.